राज्य उत्पादन शुल्क इन्सुली तपासणी नाका पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। परराज्यातील दारू वाहतूक करणारी कार पकडून तब्बल 6,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई सावंतवाडी तालुक्यातील जुन्या पत्रादेवी बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली। या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील महेंद्र कैलास कोतवाल राहणारा हनुमानवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, संदीप कदम यांच्यासह इन्सुली पथकातील कर्मचाऱ्यांनी केली। पुढील तपासही श्री साळुंखे करत आहेत। सिंधुदुर्गच्या सीमावर्ती भागात अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सतर्क असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।